वेलकम बॅक टू तेजस्विनी मगदूम यूट्यूब चॅनल. तर हा सेकंड डेमो मी केलेला आहे महाराष्ट्रीयन लूक. हे पूर्ण मेकअप ट्युटोरियल मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच छान छान मेकअप ट्युटोरियल तुम्ही बघा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुमच्यासारखे अजून मेकअप आर्टिस्ट असतील जे ॲड होत आहेत नवीन त्यांना माझ्या ह्या मेकअप ट्युटोरियल सपोर्ट करतील ही अशी मी आशा करते. आणि पुढे सरकूया आपण. सगळ्यात आधी तर आपण क्लीन करून घेतलेला आहे वेट वाईप्सनं चेहरा. त्यानंतर मी इथं मुलींना टोनरबद्दल टोटल नॉलेज देत आहे. माझ्या हातात आहे तो आत्ता मी यूज करणार आहे डॅलेबाचा फिक्सिंग स्प्रे पण म्हणू शकताय, टोनर पण म्हणू शकताय. तो यूज करणार आहे. तो काय काय काम करतो हे सगळं मी त्यांना समजावून सांगत होते. तो आपण ॲज अ टोनर म्हणून पण वापरू शकतो, आपण मेकअप करत असताना पण वापरू शकतो, प्लस मेकअप झाल्यावरती सेटिंग स्प्रे म्हणून पण हा टोनर आपण यूज करू शकतो. तो आत्ता मी यूज करते आहे डॅलेबाचा स्प्रे फेस मिस्ट. त्यानंतर आत्ता मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावून घेते आहे. यांची स्किन बघू शकताय तुम्ही, ऑइली आहे, त्याच्यासाठी मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. सेटाफिलचं मॉइश्चरायझर हे ऑइली स्किनसाठी खूप छान काम करतं, तसंच कॉम्बिनेशन स्किनसाठी पण खूप छान काम करतं. मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्यामध्ये एक प्रकारचे शाईन किंवा एक नरिशमेंट, एक मऊपणा तुम्ही त्याच्यामध्ये स्किनमध्ये बघू शकता. मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती अप्लाय करताना हे सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करायचं. त्यानंतर जर चेहऱ्यावरती जास्त डार्क स्पॉट किंवा ॲक्टिव्ह ॲक्ने असतील तर जास्त मॉइश्चरायझर पण ब्लेंड करू नका. आता मी इथे रिकोडचं प्रायमर यूज करून दाखवणार आहे मुलींना. तर रिकोडचं प्रायमर कसं वापरायचं आणि कोणत्या स्किनला वापरायचं हे पण त्यांना मी सांगितलं आहे. आणि रिकोडचा प्रायमर हे खूप छान काम करतं. मीडियम रेंजमध्ये हे प्रायमर भेटून जाईल आपल्याला. आणि एक लेयर तयार करायची असते स्किनवरती, मिडल फिंगरनं वगैरे तुम्ही हे लेयर तयार करू शकता. मॉइश्चरायझर आपण ब्लेंड करतो, पण प्रायमर जे असतं हे प्रायमरची एक प्रकारे चेहऱ्यावरती लेयर तयार करण्याचं काम हे प्रायमर करतं. मी पूर्ण चेहऱ्यावरती प्रायमर हे लावून घेते आहे. जिथं जिथं ओपन पोर्स आहेत तिथं तर कंपल्सरी लावलं गेलं पाहिजे. त्यानंतर मी नायकाची ही करेक्टिंग आणि कन्सिलिंग पॅलेट यूज करते आहे. अंडर आयज त्यांचे भरपूर डार्क आहेत, त्याच्यासाठी थोडासा त्यांच्या स्किनचा जो प्रॉब्लेम आहे त्या अकॉर्डिंग मी त्यातला शेड यूज केला आहे. आणि जिथं जिथं पिंपल्स आहेत तिथं पण करेक्टिंग करून घेणार आहे. मेकअपमध्ये करेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. डिरेक्ट तुम्ही करेक्टिंग न करता डिरेक्ट फाउंडेशन अप्लाय केला तर तो मेकअप प्रोफेशनल मेकअप वाटत नाही. कारण मेकअप आर्टिस्टचं कामच असतं की चेहऱ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते हाईड करणे आणि चेहऱ्यामध्ये फेसमध्ये जे इम्पॉर्टंट पार्ट आहेत जे छान असतात, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कुणाचे डोळे सुंदर असतात, कुणाचे नोज एकदम शार्प असतो, कुणाचे लिप खूप सुंदर असतात. त्या पद्धतीने ते ओळखून आपल्याला ते एन्हान्स करणे हेच मेकअपचं काम असतं. त्यानंतर मी फाउंडेशन आत्ता यूज करते. ते फाउंडेशन आहे फॉरेवर 52चं. फॉरेवर 52चे 2 शेड घेतलेत आणि ते मिक्स अँड मॅच करून मी फाउंडेशन त्यांच्या स्किनच्या अकॉर्डिंग कलर जो आहे त्यानुसार मी फाउंडेशन लावून घेत आहे. फाउंडेशनसाठी हा मार्स कॉस्मॅटिकचा मी ब्रश यूज करते आहे, काबोकी ब्रश, जो की खूप छान आहे आणि बिगनर स्टुडंटसाठी तर बेस्ट ब्रश आहे, जो की ॲप्लिकेशनचं पण काम करणार आहे आणि ब्लेंडिंगचं पण. आता मी इथं सेम फॉरेवर 52चे कन्सिलर यूज करते आहे. फेसचे पॉईंट आहेत ते हायलाईट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता जसं फाउंडेशन लावल्यानंतर आपला पूर्ण चेहरा आहे तो फ्लॅट दिसतो, एकदम एकसारखा दिसतो. त्यानंतर आपण हायलाईट करतो, कॉन्टर करतो. हे सगळं केल्यामुळे चेहऱ्याला एक प्रकारची 3D इफेक्ट भेटून जातो आणि चेहरा एकदम असे नोज वगैरे एकदम शार्प दिसतात आणि चेहरा एकदम लिफ्टेड दिसतो ह्या प्रोसेसमुळे. कॉन्टोर किंवा आपण जे आत्ता केलं आहे ते कन्सिलिंग फेस हायलायटिंगमुळे.
तर मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. ब्लेंडिंग ही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर मी आता ब्लश लावते आहे. लिक्विड ब्लश यूज करते आहे मी. ते पण सेम कॉस्मॅटिकचं फॉरेवर 52 कॉस्मॅटिकचं लिक्विड ब्लश आहे. ब्लश अप्लाय करण्याची सोपी पद्धत म्हणजे थोडंसं आपल्याला क्लायंटला किंवा तुमची जी मॉडेल आहे तिला थोडंसं स्माईल करायला लावायचं. त्यानंतर जिथे गाल वरती येतात त्या साईडला लिफ्टेड पद्धतीने आपण पूर्ण ब्लश लावून घेतलेला आहे, लिक्विड ब्लश. हे थोडंसं जास्त दिसतं आधी, पण तेच तुम्ही जर आधी इफेक्ट बघितला असेल फर्स्ट लुक तर तो नंतर थोडासा कमी होत जातो. माझ्या बाबतीत तर असं होतं की ब्लश कमी होत जातात. त्यामुळे माझं लिक्विड ब्लश किंवा पावडर ब्लश लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सारखं लावणं पण जास्त इम्पॉर्टंट आहे हलक्या हाताने. त्यानंतर मी आत्ता ही के ब्युटीची लूज पावडर आहे, तू लूज पावडर यूज करते आहे पूर्ण मेकअप सेट करण्यासाठी. सगळ्यात आधी तर अंडर आय सेट करून घेतले, त्यानंतर ओव्हरऑल पूर्ण फेसवरती लूज पावडर सेट करून घेतली आणि त्यानंतर मी आता कॉन्टोरिंग करून घेते आहे. कॉन्टोरिंगसाठी ते बेनिफिट हुलाचं मी छोटं पॅकेट आहे ते वापरते आहे. त्यानंतर नोज कॉन्टरिंग करून घेते आहे. जसं तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती लिफ्टेड इफेक्ट 3D इफेक्ट कसे येतात हे तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून जाईल. त्यानंतर मी युरोप गर्लची ब्लशर पावडर पॅलेट वापरते आहे. त्याच्यामध्ये खूप छान आणि सुंदर शेड आहेत. लक्झरीमध्ये जे शेड आहेत ते सेम शेड ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि मीडियम रेंजमध्ये बजेट फ्रेंडली ही पॅलेट आहे. त्यानंतर मी आता फॉरेवर 52चं हायलायटर वापरते आहे. कॉन्टोर आणि हायलायटरची जी पॅलेट आहे ती फॉरेवर 52ची आत्ता यूज करते आहे. हायलायटिंग लावत असताना, ब्लश लावत असताना एकदम हलक्या हाताने लावा आणि जे एक्सेस प्रोडक्ट आहेत ते सगळं रिमूव्ह करून मग तुम्ही ब्लश किंवा हायलायटर, कॉन्टोर हे करा किंवा कुठले पण पावडर प्रोडक्ट वापरत असताना थोडंसं त्याला एक्सेस करून मगच वापरा. त्यानंतर मी आय मेकअपकडे येते आहे. आय मेकअपसाठी मी ELFचं कन्सिलर वापरलं आहे. थोडंसं ब्राईट शेड वापरला आहे कारण तुम्ही त्यांच्या आईजवरती बघू शकता जास्त ब्लॅक असल्यामुळं मी इथं तुम्हाला ELFचं कन्सिलर वापरलेलं आहे आणि त्यानंतर त्याला थोडंसं पावडरी इफेक्ट देण्यासाठी मी कॉम्पॅक्ट यूज करते आहे फॉरेवर 52चं, जे की माझं फेवरेट आणि बजेट फ्रेंडली आहे आणि खूप छान काम करतं. त्यानंतर आता मी इथं आयब्रो डिफाईन करून घेते आहे. आयब्रो डिफायनिंगसाठी मी पावडर स्विस ब्युटीचं प्रोडक्ट वापरते. त्याच्यामध्ये थोडंसं वॅक्स पण आहे जे की आपण आयब्रोला शाईन करण्यासाठी किंवा एकदम शार्प आयब्रो दिसण्यासाठी आपण ते पण यूज करून दाखवलं आहे मुलींना. प्रत्येक छोटे पार्ट असतात ते मेकअपमध्ये खूप छान असतात. जसं की हे तुम्ही बघू शकताय कसं दिसतं आहे. ते सगळं ऑन पॉईंट समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. आयब्रोज हा तुमची गेम चेंज करतो मेकअपमधले, त्यामुळं आयब्रो हे प्रॉपर आणि ऑन पॉईंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी आता आय मेकअपसाठी सुरुवातीलाच काजळनं डार्क अशी लाईन क्रिएट करते आहे आयलिडवरती. ही आय मेकअपची टेक्निक खूप सध्या ट्रेंडिंग आहे आणि सगळ्यांची फेवरेट आणि एकदम फास्ट होणारी टेक्निक आहे. मी माझ्या बऱ्याच ब्राईडला ही टेक्निक यूज केलेली आहे आत्तापर्यंत. काजळने पूर्ण आउटलाईन ड्रॉ केल्यानंतर मी त्याला स्मज करणार आहे एकदम डार्क ब्राऊन शेडने. डार्क ब्राऊन शेड घेतलेला आहे मी एकदम. ग्रीन कलरची साडी असल्यामुळं तुम्ही ह्याला ऑरेंज किंवा ब्राऊनमध्ये ह्या फॅमिलीमध्ये तुम्ही आय मेकअप ह्याला करू शकता. ग्रीन आणि रेड आहे म्हटल्यावर ग्रीन कलर वापरला पाहिजे किंवा रेड कलर वापरला पाहिजे असं काही कंपल्शन नसतं. त्यामुळे ग्रीन कलरचे आउटफिटनुसार मेकअप कसे करायचे, आउटफिटनुसार तुमचे आय मेकअप कसे पाहिजेत, लिपस्टिक कसे पाहिजेत, लिप्स, आईज आणि ब्लशचं जे हार्मनी असतो तो बॅलन्स कसा करायचा, हे सगळ्या छोट्या पार्ट्स मी माझ्या क्लासमध्ये शिकवत असते. आता आय मेकअपमध्ये मी अजून थोडासा लाईट ब्राऊन घेतलेला आहे आणि तो ओव्हरऑल आयलिड्स जे आहेत, आय शॅडो आहेत त्याच्यावरती वापरलेला आहे. त्यानंतर मी इथं काजळ लावून घेते आहे. काजळ लावलं नसलं तर आय मेकअप हा अपूर्णच दिसतो.
काजळ पूर्ण वरच्या साईडला पण लावून घेणं ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते कनेक्टेड आईज दिसण्यासाठी ही टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता आय मेकअपमध्ये फक्त 2 आय शॅडो वापरून मी हा मेकअप कंप्लीट केलेला आहे. आता मी आयबॉल एरियावरती शिमर यूज करते आहे, गोल्डन शिमर लावते एकदम थोड्या प्रमाणात, जास्त पण नाही. आय मेकअप एकदम सेटल हवा आहे आपल्याला त्याच्यासाठी. त्यानंतर ब्रोगोन आणि इन्नर कॉर्नरसुद्धा हायलाईट करून घेते आहे आईजचे. त्याच्यामुळं आय मेकअपमध्ये थोडासा गेम चेंज दिसू शकतो, कारण हायलायटिंग हे कायम फेससाठी आणि आईजसाठी पण आणि प्लस लिप्ससाठी पण खूप छान काम करतं. आता तर तुम्ही बघू शकता ग्लॉसचा जमाना आहे, त्यामुळं ग्लॉस हे कंपल्सरी वापरलं जातं. पण मी आता ह्या मेकअपमध्ये ग्लॉस नाही वापरणार, एकदम सिम्पल मॅट लिपस्टिक वापरणार आहे. त्याच्या आधी मस्करा करून घेते आहे, मेबलिनचा मस्करा यूज करते आहे. आणि लिपस्टिकसाठी मी शो पॅरेलची ही लिप पॅलेट यूज करते आहे. त्याच्यातला पिंकिश आणि रेड असा मिक्स करून मी शेड यूज केला आहे. लिपस्टिकमध्ये आज मी फक्त ओन्ली 1 शेड यूज केला आहे आणि थोडंसं लिप लायनिंगसाठी कॉन्टोरमधला डार्क शेड वापरला होता. आता इथं मेकअपची लास्टची स्टेज आलेली आहे. तुम्ही बघू शकताय एक एक पार्ट ॲड करत गेल्यावर मेकअप अजून छान दिसतो. तुम्हाला पण असे सुंदर मेकअप शिकायचे असतील तर नक्की माझा क्लास जॉईन करा. बेसिक टू ॲडव्हान्स 35 डेजचा कोर्स आहे. लास्टला मी मेकअप फिक्सर मारलेला आहे आणि त्यानंतर हा तुम्ही पूर्ण टोटल लूक बघू शकताय. एकदम सुंदर असा महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल लूक मी क्रिएट केलेला आहे, ते पण प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती. प्रॉब्लेम आपण प्रॉपर हाईड नाही करू शकत, पण त्यांचे जे फेसचे सुंदर पार्ट आहेत ते आपण हायलाईट तर नक्कीच करू शकतो. मग त्या टेक्निक कशा वापरायच्या हे सगळं मी माझ्या क्लासमध्ये शिकवत असते. तर तुम्ही हा आतल्या साईडला मेकअप केल्यानंतर लगेच घेतलेलं शूटिंग आहे आणि हे अर्ध्या तासानंतर मी बाहेर मेकअप पूर्ण सेट झाल्यावरती घेतलेलं शूटिंग आहे. तुम्हाला माहीतच असेल तर प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती मेकअप सेट व्हायला पण वेळ लागतो. कसं वाटलं आजचा माझा ओव्हरऑल लूक हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजून खूप छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. थँक्यू.